काय झालं? इज्जतचा कचरा नाही. कडवई मैत्री विरुद्ध वाघजाई तेरी. आक्रमणाला सुरुवात झाली ती वाघजाई तेरी संघाकडून. मैत्री कडवईच्या प्रांगणामध्ये खेळत असताना या ठिकाणी पहिलं गुणांक प्राप्त होत आहे ते मैत्री कडवई संघाला. दमदार खेळाचं प्रदर्शन. सलामीची चढाई होती. सलामी चढाई होत असताना त्या ठिकाणी पंचांचा निर्णय मात्र धोताउटचा झाला. उभय संघाला एक एक आणि आक्रमणाला सुरुवात झाली की वाघजाई तेरेच्या प्रांगणामध्ये मैत्री कडवई संघाकडून 7 नंबर जर्सी परिधान केला खेळत आक्रमण करण्याकरता सज्ज झाला. प्रत्युत्तर टच केल्याचा दावा आहे. स्पीड आक्रमण होते पुन्हा एकदा वाघजाई तेरे संघाकडून ज्यानं 10 नंबर जर्सी परिधान केल्यास खरं तो आक्रमण करतो आणि हे आक्रमण थोपवण्याकरता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सज्ज झालं ते मैत्री कडवई संघ. पण तो तसंच सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि याच वेळेला स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असतानाच पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात. प्रत्युत्तर दाखल मैत्री कडवई संघाकडून स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना मजबूत बांध्याचा असणारा चढाईपटू आक्रमण करण्याकरता सज्ज झाला. स्वतः थोडं खाल घेत असताना या ठिकाणी मात्र हे आक्रमण थोपवलं गेलं ते वाघजाई तेरी संघाकडून. उभय संघाला मात्र एक एक बोनसचा टेक्निकल स्वरूपाचा पॉईंट प्राप्त होतो तो समोरच्या असणाऱ्या मैत्री कडवई संघाला तर टेक्निकल स्वरूपाचा पॉईंट प्राप्त होतो तो समोरच्या वाघजाई तेरी संघाला. प्रशांत खेळे आक्रमण करत असताना या ठिकाणी जबरदस्त करायचं आलं पाहिजे. अनुभव एक्सपिरियन्स ऑलवेज बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव पणाला लागतो या ठिकाणी प्रशांत कडवई. शांत डोक्यानं खेळणारा प्रशांत असा ज्याचा उल्लेख होतो प्रशांतचं आक्रमण होतं. मैत्री कडवई संघा समवेत खेळत असताना समोरच्या क्षेत्ररक्षकांवर आपल्या चढाईच्या स्वरूपात कशी मात केली ती प्रशांत या ठिकाणी पुन्हा एकदा तशाच तसं उत्तर दिलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई. कधी सामना मागील सामना जो आपण पाहिला होता राजराज आणि दोरखडेवाडी त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवर चाललेला सामना आहे. कधी सामना झुकतोय मैत्री कडवईच्या बाजूला तर कधी झुकतोय थोडासा वाघजाई तेरेच्या बाजूला. प्रशांत गेले आक्रमण करण्याकरता सज्ज आहे. 12 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय. ज्याने मागील चढाईमध्ये दमदार चढाई केली होती आपल्या संघाला महत्वपूर्ण योगदान दिलं होतं. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण आहे. मैत्री कडवई संघाकडून वारंवार आपल्या संघासाठी चढाई घेऊन येणारा हा चढाईपटू आहे. 7 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतो. ज्याने मागील चढाईमध्ये दमदार चढाई करून 2 गुण प्राप्त केले होते असं चढाईपटू आक्रमण करून छानच आक्रमण. 2-1 क्षेत्ररक्षण 5 क्षेत्ररक्षक मैदानात बोनस ऑफ व्हायची जाणीव निश्चित होत आहे. सावधानतेच्या सत्रामध्ये खेळत असताना एकमेकांना आजमावत असताना कच्चे पक्के तुबे टिपायचे. एकमेकांची परस्पर समजून उमजून घ्यायची आणि याच वेळेला एक एक गुण आपल्या हाताशी घ्यायचा. उभय संघांचा मैदानाला आणि स्वतःच्या संघाला साजेसा असा खेळ मैदानावरती निश्चित पाहायला मिळतो. 2-1 रचना पुन्हा आखली गेली आणि या ठिकाणी स्कॉर्पियन किक करण्याचा अवलंब झाला तो प्रशांतच्या दिशेनं आणि मैदानाच्या बाहेर कोण गेला तर प्रशांत. एक जमेची बाजू असणार आहे ती मैत्री कडवईसाठी थर्ड रेट 2 आहे. 2-2 क्षेत्ररक्षण अवलंबलं गेलेलं असताना या ठिकाणी ट्रिपल 2चं सुद्धा क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ते या चढाईपटू करतात. कोणत्याही क्षणी या चढाईपटूची पकड करायची हा मानस हा व्यक्त केलेला असताना या ठिकाणी छान एक होडचा नमुना पाहायला मिळतो. आपल्याला पाहूया आणि पहिल्या फुटीत काय घेतला गेला तो मैत्री कडवई संघाकडून. कडवईकर सर संघाचे व्यवस्थापक आहेत. गेले कित्येक वर्ष प्रत्येक क्षात संघासमवेत एक वाघजाई तेरेचं संघ.
प्रशांत सारखा अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे. थोडीशी चूक झाली. खऱ्या अर्थानं थोडस संघाला उभार देण्याचं काम प्रशांत जरूर केलं, मात्र प्रशांत मैदानाच्या बाहेर गेला आणि पुन्हा एकदा थोडीशी गळती लागली. ती वागसाई तेरी संघाला तीन क्षेत्ररक्षक मैदानात आणि तीन क्षेत्ररक्षक मैदानात असताना गुणांची स्थिती 4-6 केवळ 2 गुणांना थोडासा आघाडीवर संघ आहे, तो मैत्री कडवई. आणि केवळ 2 गुणाची नाव मात्र आघाडी. या आघाडीमध्ये बिघाडी व्हायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. थोडस क्षेत्ररक्षण ढिलं पडते. क्षेत्ररक्षण पुतळा गेला आपण म्हणतो. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला कुठे वेग घ्यायला हवा, समोरच्या तळेपट्टीचा अचूक अंदाज कसा घ्यायला हवा, या ठिकाणी पुन्हा एकदा छान स्ट्रगल. याला म्हणतात संघर्ष. कबड्डी म्हणते की संघर्ष आला. या पद्धतीचा संघर्ष पाहायला मिळतो. यायला चान्स होता त्याला आणि तो काय घेतला गेला. बघता बघता पुन्हा एक जास्ती गरजान केला गळ्या तो आक्रमण करण्याकरता सज्ज झाला. बोनस ऑफ आहे. आता बोनसची कोणती संधी मिळणार नाही. आक्रमण खोलवर तर निश्चित पाहायला मिळणार नाही, कारण तळेपट्टीला जाणीव आहे की आता बोनस ऑफ आहे. त्यामुळे खोलवरचं आक्रमण आपण करायचं नाहीये. झालेली पिछाट आपण रोखले, थोडीशी पिछाट थांबवली गेली. थोडासा सामना आपला बरोबरीच चाललाय. समोरचं आपण क्षेत्ररक्षण आजमवलं, समोरच्या आपण कड्या आजमवून घेतल्या आणि अशाच वेळेला या स्वरूपात आपण बरोबर करण्याच्या स्थितीमध्ये असतानाच आता मात्र थोडीशा चुका करायच्या नाहीयेत. दोन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 5 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 5 क्षेत्ररक्षक मैदानात असताना आक्रमण होते मैत्री कडवई संघाकडून. दोन्ही संघ सावध पवित्रा घेत आहेत. आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा 10 नंबर जास्ती प्रकारची गड्यापटू छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. बोटाऊटचा निर्णय पंचांचा, सुंदर निर्णय पंचांचा पाहायला मिळतो. बोटाऊट हा सुंदर निर्णय पंचांचा. मैत्री कडवई संघाला 1 गुण, वागजाई केरे संघाला 2 गुण. सिंगल पॉइंट. पुन्हा एकदा प्रशांत गेले मैदानाच्या बाहेर. प्रशांत कडून वारंवार आणि ज्या वेळेला प्रशांत मैदानाच्या बाहेर जातो तेव्हा संघ पुन्हा एकदा ढिपाळायला सुरुवात होते. प्रशांत मैदानावरती असणं गरजेचं होतं. मैत्री कडवई संघाच्या प्रांगणामध्ये चाललं आक्रमण. 2-1-2 ची युवरत्न आखली गेली असतानाच 5 क्षेत्ररक्षक मैदानात आणि 5 क्षेत्ररक्षक मैदानात असताना 7 मात्र असून देखील बरोबरीत आहे. 8 नंबर जास्ती प्रदान केला गड्यापट्टू आक्रमण करतोय. 2-1-2 ची रचना आणि याच वेळेला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण. 7 नंबर जास्ती प्रदान केला गड्यापट्टू आक्रमण करण्याकरता सज्ज होतोय. 2-1-2 ची रचना आखली जाते आणि याच वेळेला आक्रमण स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया आणि या ठिकाणी सुंदर प्रयत्न होतो. आक्रमण करण्याकरता सज्ज झाला. तो मजबूत बांध्याचा असणारा असं सराय 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. अंतरावरचं विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि आक्रमण करण्याकरता सज्ज सुंदर आक्रमण करतोय. समोरच्या चढाईपट्टू समोर घेत असताना क्षेत्ररक्षकांसमोर घेत असताना चढाईपट्टूचं आक्रमण जर आपण पाहिलं तर ते समोरच्या क्षेत्ररक्षकांवर थोडंसं दबाव टाकलं. उत्तरार्धाला सुरुवात, सामन्याच्या निर्णायक सत्राला सुरुवात. उभय संघाला 1-1 बोनसच्या स्वरूपातला पॉईंट प्राप्त होतोय. मैत्री कडवईला तर टेकन स्वरूपाचा पॉईंट प्राप्त होतो. प्रशांत गेले पुन्हा एकदा चक्रवात संपला जातोय. प्रशांत गेलेचा आक्रमण 2 गुण प्राप्त होत आहेत मैत्री कडवई संघ. आला बाबा आला. सुपर टॅकल ऑन झाला आणि त्याच वेळेला मैत्री कडवई संघाला पुन्हा एक अवतारी घेतली. प्रशांत मैदानाच्या बाहेर गेला. ही जमेची बाजू असतात ती मैत्री कडवई संघासाठी. जास्तीत जास्त काळ प्रशांत कसं मैदानाच्या बाहेर थांबवून ठेवण्याचे प्रयत्न असायला हवे ते आता मात्र मैत्री कडवई संघाचे. या पुढील होणारा सामना कोण करंडेवाडी विरुद्ध राजेलायन्स. दोन्ही संघाने तयार राहायचंय. आपल्याला अंतिम पुकार देता क्षणीच आपल्या मैदानाचा ताबा घेण्याकरता सज्ज व्हायचंय. आक्रमण होतोय पुन्हा एकदा
मैत्री कडवईच्या प्रांगणामध्ये वागजाई केरी संघाकडून 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. 4 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच या ठिकाणी मात्र थोडीशी पिछाट आहे की वागजाई केरी संघाची. दोन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अवलंबलं गेलं. निकाल रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. ते मैत्री कडवई संघाकडून छान वेगवान हालचाल, वेगवान मुवमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा छान पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. वागजाई केरी संघाकडून दमदार पकडीचा आपल्याला पाहायला मिळतो आणि आक्रमण करण्याकरता सज्ज झाला. पुन्हा एकदा प्रशांत केले. काहीसा सूर न गवसलेला खेळाडू प्रशांत केले. आणि जर का कबड्डीचा सूर प्रशांत केलेला गवसला तर सामना एक हाती फिरवण्याची ज्याच्याकडे ताकद असा प्रशांत केली. यावेळेला मात्र मैदानावरचा काहीसा सूर गवसलेला पाहायला मिळत नाहीये तर प्रशांत केलेला. 12 नंबर जर्सी प्रदान केला प्रशांत केली. एक अनुभवी खेळाडू आहे, खाजगी खेळाडू आहे. सुपर मात्र प्रशांत गेलेला 5-5 रेड. लय ज्याला आपण म्हणतो कबड्डीची लय जर का सापडली प्रशांत गेलेला तर मात्र निश्चित थोडंसं सामना चित्र क्वालिटीला आपल्याला पाहायला मिळेल. दोनच्या क्षेत्ररक्षण सामोर जात असताना ट्रिपल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण ट्रिपल टू सिंगल वनच्या क्षेत्ररक्षणाला सामोर जात असताना आक्रमण करण्याकरता सज्ज होते. 10 नंबर जर्सी प्रदान केला. संपूर्ण क्षेत्ररक्षण होते. कव्हरला ठोकायचा चान्स आहे. तुटीत काळ घेतला जातो. प्रत्युत्तर दाखल पुण्याच्या आक्रमणाला सुरुवात झाली. वागजाई केरी संघाकडून स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या ठिकाणी आक्रमण करतो. सुंदर आक्रमण 3 क्षेत्ररक्षकांच्या समोर येत असताना संपूर्ण ताकद आपली पणा लावली जाते. याच वेळेला पाहूया जायचा 2 क्षेत्ररक्षक बाद होता ते मैत्री कडवई संघाचे आणि तुटीत काळ घेतला गेला तो मैत्री ते वागजाई केरी संघामध्ये गुणांकामध्ये बदल होतो. आणि आता मात्र मैत्री कडवई संघ पुन्हा एकदा नवीन सोमाने मैदानावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये समोरच्या असणाऱ्या वागजाई केरी संघाचं आव्हान संपुष्टात आणायचं हा प्रयत्न असणार निश्चित समोरच्या मैत्री कडवई संघाचा. 12 नंबर जर्सी प्रदान केलेला प्रशांत केले आक्रमण करतोय मैत्री कडवईच्या प्रांगणामध्ये. अचूक अंदाज घेतोय. बजरच्या दिशेने हलकासा कटाक्ष टाकतोय. आपला रेडचा कालावधीच संपत आला नाही ना याचा अचूक अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप करतो. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण मैत्री कडवई संघाकडून मजबूत भाग्याचा असणारा सगळ्यापुरता आक्रमण करतो. ज्याला 12 नंबर जर्सी प्रदान छान स्कॉर्पिंग करण्याचा प्रयत्न करतो. मजबूत भाग्याचा असणारा असा हा तरी या ठिकाणी हे आव्हान संपुष्ट करतो. हलकाशा धक्का तंत्राचा अवलंब केला जातोय. पुश तंत्राचा अवलंब केला जातोय. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं शेवटच्या 3 मिनिटाचा सामना बाकी आणि शेवटच्या 3 मिनिटाचा सामना बाकी असताना आक्रमण होत आहे. प्रशांत गेले आक्रमण करतो. प्रशांतने मात्र आता शांत खेळ करायला हवा कारण जी धुरा ज्याला आपण म्हणतो निश्चित असणाऱ्या प्रशांतच्या खांद्यावरती कारण प्रशांत एक अष्टपैलू खेळाडू अष्टावधानी खेळी करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आणि त्यामुळे जर अष्टावधानी खेळी करायची असेल तर प्रशांत त्या मैदानावर थांबणं गरजेचं आहे. गुणांकन पाहता या ठिकाणी थोडीशी का होईना पण मजबूत स्थिती निश्चित आहे की वागजाई केली सांगतात. प्रत्युत्तर दाखल पुन्हा आक्रमण सुरू होतात. जोरदार आक्रमण करण्याचा प्रतीक्षित असणार कारण मुलांची पिछाट आहे. ही पिछाट भरून काढायची याच वेळेला पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल आक्रमण आणि आता मात्र निदान रेषा पार करायचं आव्हान ठेवलं गेलं त्या मैत्री कडवई संघाकडून. थर्ड रेट टुवर्ड स्वरूपाची टाळे असतानाच या ठिकाणी आक्रमण होत आहे. वागजाई केरी संघाकडून एकतर या टाळेमध्ये गुण प्राप्त करायचा अथवा विरुद्ध संघाला गुण बहाल करायचा अशा स्वरूपाची टाळे असताना हे आव्हान थोपवलं जातं. पुन्हा एकदा प्रत्युत्तर आक्रमण चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं आणि या ठिकाणी पुन्हा आवाज मिळवले जात आहे. मजबूत बांध्याचा असणारा चढाईपटू आक्रमण करण्याकरता पाठवला गेला आणि त्याच वेळेला ते आक्रमण ठोकवण्यात आले. पाहूया दोन गुण दिले गेले. मैत्री कडवई संघाचं पुन्हा एकदा खच्चीकरण झालं आणि याच वेळेला 4 अंक जबरदस्त अँकलोड पाहायला मिळतो. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा प्रशांत केले आक्रमण करतोय. 3 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच या ठिकाणी मात्र आता फार मोठ्या गुणांचा फरक आहे. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट सामना मात्र काही सेकंदाचा बाकी आहे. या सामन्याचं वर्णन करायचं म्हटलं तर पराभवाचे ढग सरकू लागलेला आपल्याला पाहायला मिळतात ते मैत्री कडवईच्या दिशेने. या जवळ सामना हातातून निसटलेला आहे. या स्पर्धेचं आव्हान संपुष्ट झालेलं आहे. ते तयार राहायचं आहे
कोणत्याही क्षणी आपल्याला तिसरा पुकार दिला जाऊ शकतो. सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना आक्रमण होतंय. मैत्री कडवई संघाकडून आव्हान संपुष्टात आहे. प्रत्युत्तर दाखल पुन्हा आक्रमण. वाघजाई तेरे संघाकडून 2 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमणाला सुरुवात केली आहे. स्वतःभोवती क्रिकेट किती चढाई होती. थोडीशी चकवा देणारी, ज्याला आपण चढाई म्हणतो अशी चकवा देणारी ही चढाई पाहायला मिळते. ही आपल्याला वाघजाई तेरे संघाकडून निश्चित चकवा देणारी चढाई होती आणि सामना संपला. राज्य स्थिती अशी आहे, वाघजाई तेरे 23 गुण आणि मैत्री कडवई 12 गुण. या सामन्यामध्ये वाघजाई तेरे संघ विजयी होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि मैदानावरती त्यांना झुंज देणारा मैत्री कडवई या संघाला देखील